ब्रेक नंतर आपलं स्वागत। एक मोठी बातमी समोर येते। ही मोठी ब्रेकिंग न्यूज ठाण्यामधून समोर आलेली आहे। तर ठाण्यामध्ये पाकिस्तानमधून अंमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे असा एक मोठा प्रकार धक्कादायक समोर आलेला आहे। कुपवाडामधून हे रॅकेट चालवलं जात होतं अशी देखील माहिती आहे। ठाणे गुन्हे शाखेने काश्मीर खोऱ्यातील दोघांना अटक केली आहे। 3 कोटींपेक्षा जास्तीच्या अंमली पदार्थांसह 3 किलो चरस जप्त करण्यात आलाय। गुन्हे शाखेने 12,974 ट्रामेडोलच्या कॅप्सूल जप्त केल्या। ठाणे गुन्हे शाखेची कळवा भागातील खारेगाव इथे कारवाई आहे। कोर्टाकडून दोन्ही आरोपींना 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, ठाण्यामध्ये पाकिस्तानमधून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय, काय अधिकची माहिती? मुळात ठाणे हे तसं पाहायला गेलं तर आता एक मोठं शहर झालेलं आहे आणि अगदी मीरा भाईंदर पासून ते इथं कल्याण डोंबिवलीपर्यंत ठाण्याचं संपूर्ण शहर जे आहे ते वसलेलं आहे। या शहरामध्ये थेट पाकिस्ताननं त्यांचे अंमली पदार्थ तस्कर जे आहेत ते पेरले होते। त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ जे आहेत ते ठाण्यात आले देखील होते। ठाण्याच्या गुन्हे शाखेनं पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी हा मोठा खुलासा केलाय की जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामधील जे कुपवाडा जे दहशतवादी प्रभावित संपूर्णपणे भाग आहे त्या भागातून हे रॅकेट चालवलं जात होतं आणि याचा कनेक्शन जे आहे ते पाकिस्तानशी आहे आणि 1-2 नाही तर तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं अंमली पदार्थ जे आहे ते ठाण्यामध्ये आलं होतं। त्यामुळे या अंमली पदार्थाच्या माध्यमातून तुम्ही अशाच लाईनवर राहा आमच्या सोबत। आणखी एक मोठी